आपली रिया आता उरलेली आहे 2 महिन्यानंतर का होईना त्यांनी तुमच्या मताशी सहमती दाखवली आणि कुठेतरी ईव्हीएमच्या विरोधात आता हा लढा जो आहे तो मजबूत होऊ शकतो का आणि काय कशा पद्धतीने या पुढच्या काळात प्रयत्न असणार आहेत? नक्कीच मी राजसाहेबांचं या लढ्याच्या निमित्तानं स्वागत करतो. हा लढा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. देशाला हुकुमशाहीपासून वाचवणारा आहे. निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये EVM हा जो फॅक्टर आहे हा हेराफेरी करणारा आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे लोकांना समजेल किंवा लोकांच्या कल्पनेपलीकडं हा निकाल अनपेक्षित आहे. माझ्या स्वतःच्याच बाबतीमध्ये हे घडलं तरी मी मशीन तोडून निवडून आलो आणि म्हणून त्या ठिकाणी याचा शोध घेणं, याची माहिती घेणं हे गरजेचं वाटलं. काय माझ्याच कार्यकर्त्यांनी इलेक्शन दरम्यान त्या व्हीव्हीपॅटचे आणि त्या बॅलेट युनिटचे काही व्हिडिओ बनवलेले होते. त्यामध्ये स्पष्टपणानं चित्र असं दिसतं आहे की पहिल्याच व्यक्तीनं दाबलेलं बटन किंवा प्रिंट झालेली चिठ्ठी ही दुसऱ्या माणसाला, तिसऱ्या माणसाला, चौथ्या माणसाला दाखवली जाते. खरं तर चिठ्ठी ही तुटून खाली पडायला पाहिजे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशननं त्याच्या मॅन्युअलमध्ये जो पिरियड दिलेला आहे तो 7 सेकंदाचा आहे आणि 7 सेकंदाचा वेळ असताना लोकसभेच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं असेल, बटन दाबल्यानंतर बीप वाजायचा आणि 7 सेकंदामध्ये प्रिंट छापली जायची, दिसायची आणि तुटून खाली पडायची. पण हे विधानसभेला नव्हतं. विधानसभेला या पत्रिका पुन्हा कमळाच्या छापण्यासाठी त्या ठिकाणी हा वेळ 17 सेकंदापर्यंत, कधी तो 11 सेकंद झाला, कधी तो 14 सेकंद झाला, कधी तो 17 सेकंद झाला. म्हणजे किती चिठ्ठ्या, 2 चिठ्ठ्या छापायच्या आहेत 11 सेकंद घ्या, 3 चिठ्ठ्या छापायच्या आहेत 16 सेकंद घ्या, 4 चिठ्ठ्या छापायच्या आहेत 19 सेकंद घ्या. आणि अशा पद्धतीनं मतदान केंद्रावरती लाईनच्या लाईन लागल्या. लोकांना वाटायचं की हे पोल होत नाही, कार्यकर्त्यांना वाटायचं की लोक परत जातील. आणि मग हे का घडलं म्हणून मला इलेक्शन कमिशनकडून ज्या ज्या केंद्रामध्ये तुम्ही CCTV कॅमेरे लावलेले आहेत लोकसभेला आणि विधानसभेला, त्याच केंद्रामधले एक 5 त्याचे ही द्या. तुम्ही म्हणता एवढं बघायचं कवा, 36,000 वर्ष का 3600 वर्ष लागतील. फक्त 5 केंद्रातले व्हिडिओ द्या जे लोकसभेलाही होते आणि विधानसभेलाही होते. दूध का दूध आणि दूध पाणी का पाणी होऊन जाईल. दुसरा विषय, मार्कडवाडीच्या निमित्तानं त्या गावाचा आक्रोश या भारतानं, महाराष्ट्रानं पाहिला की आम्ही इतकं मतदान दिलेलं असताना ते 25%च का दाखवलं गेलं आणि मग त्याची पडताळणी करू म्हणून तुम्हा मीडियाच्या लोकांना त्या ठिकाणी प्रोसिडिंग ऑफिसर व्हायला लावलं आणि तुमच्या देखत गावाचं मतदान पोल करायचं होतं. पोलीस फोर्स का घातल्या, CRPFचे जवान का घातले, या प्रश्नाचं उत्तर इलेक्शन कमिशन देत नाही. त्यानंतर मी इलेक्शन कमिशनकडे गेलो, राजीव कुमारना भेटण्याचा प्रयत्न केला आणि खरं जर तो पारदर्शक असता, तो स्वायत्त असता, त्याच्या अंगामध्ये ताकद असती, तो TN शेषनसारखा लढाऊ असता, तो निपक्ष असता, तर तो त्या ठिकाणी उपस्थित राहिला असता. आणि मार्कडवाडीचा काय आक्रोश आहे, या लोकांच्या त्रुटी काय आहेत, ह्याच्यामध्ये सुधारणा करणं काय गरजेचं आहे, हे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला जाणून घेता आलं असतं. निवडणूक आयोग सकाळी होते, आम्ही गेल्यानंतर, आणि आम्हाला सांगितलं 4 वाजताची वेळ तुम्ही भेटायला या, आणि निवडणूक आयोग पळून गेले. ही लोकशाहीतली ही भित्री व्यवस्था किंवा दुबळा निवडणूक आयोग हा निश्चितपणानं हा कुणासाठी तरी काम करतो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या निवडणुका होऊन, आक्रोश होऊन, आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काय लोक गेले ते चुकीच्या पद्धतीने गेले, कायमध्ये व्यवस्थितपणाने घेऊन सुद्धा न्याय दिला नाही. पण माझ्या केसमध्ये मात्र सुप्रीम कोर्टाला ज्याही पद्धतीनं 2012ला कंट्रोल युनिटमधनं मत कुठं गेलं हे आपल्याला दिसत नव्हतं, त्यासाठी व्हीव्हीपॅट लावला. त्याच पद्धतीची सुधारणा, त्याच पद्धतीचं व्हीव्हीपॅटमधलं चिठ्ठी ही बाहेर आली पाहिजे, त्यावर आमची सही असली पाहिजे आणि पुन्हा व्हीव्हीपॅटमध्ये टाकली पाहिजे. ही सुधारणा
केल्याशिवाय सुप्रीम कोर्टाला सुद्धा गत्यंतर राहणार नाही आणि ती करून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि त्याही पुढं जाऊन ही लोक चळवळ राजसाहेब असतील, अजून बरेचसे लोक आहेत, मनोज झा आहेत, चड्डा साहेब आहेत, केजरीवाल साहेब आहेत, राहुल गांधी आहेत, पवार साहेब आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून काशी विश्वेश्वरापासून अयोध्येपर्यंत सगळ्या ठिकाणी साखळी पद्धतीचं एक आंदोलन उभा करू आणि या देशामधली ही व्यवस्था पारदर्शक होईल, ह्या लोकांना समजेल अशी होईल. म्हणून तो व्हीव्हीपॅटमधनं प्रिंटर हा बाहेर आला पाहिजे आणि बाहेर येऊन ती प्रिंट आमच्या हातामध्ये आले पाहिजे. तुमचं मत काय पूर्वी होतं की शिक्का मारताना चुकतोच म्हणून मतं बाद होतात. एकाच चिन्हावरती 2 शिक्के, मधीच रेषेवरती शिक्का किंवा अस्पष्ट शिक्का किंवा एकाच ह्याच्या दोन्ही चित्रावरती शिक्के. तुम्ही प्रिंटिंग द्या आणि प्रिंटर बसवा, चुकायचा विषय नाही. तुम्ही ज्याचं बटन दाबाल त्याचं कमळाचं कमळ येईल, हाताचा हात येईल, तुतारीचं तुतारी येईल. आणि ही पारदर्शक व्यवस्था ह्या देशामध्ये आणल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही आणि ती व्यवस्था या देशामध्ये आणण्याचं काम आम्ही करू. आम्हाला तुरुंगामध्ये टाकू द्या, आम्हाला कुठं अजून काय त्यांनी छळ करायचा तो करू द्या, पण आम्ही ही प्रक्रिया केल्याशिवाय थांबणार नाही.